नमस्कार, मी प्रियदर्शनी. इंजिनिअरिंगच्या वाटेवर या आपल्या खास सदरामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याचदा नवीन शहरात जायचं, मोठ्या शहरात जायचं आणि तशा पद्धतीचे कॉलेजेस निवडायचे असं खूपदा मुलं स्वप्न पडतात. पण प्रत्यक्षात जेव्हा त्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं, तेव्हा मात्र काहीतरी कारणांनी ते सारखे घरी जातात आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होतो. पुढे पुढे या सगळ्याचा स्ट्रेस घरच्यांनाही येतो आणि मुलांनाही येतो. हे इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला टाळता येऊ शकतं का? किंवा जर टाळायचं असेल तर काय तयारी करायला हवी? या सगळ्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत रामदास सर. रामदास सर, स्वागत आहे तुमच्या इंजिनिअरिंगच्या सिरीज याच्यामध्ये. आपण पहिल्या टप्प्यामध्ये खूप टिप्स बघितल्या ज्याच्यामुळे आपल्याला ऍडमिशन मिळणं जे आहे ते मुलांना कसं सहज शक्य होईल याच्यावर आपण बोललो. पण ऍडमिशन मिळाल्यानंतर बरीच मुलं होमसिक होतात किंवा अनेकदा त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात आणि मग ते सारखी घराची वाट धरतात. तर हे टाळता येऊ शकतं का आणि असं मुळात होतच का? सगळ्यात म्हणजे इंजिनिअरिंग मधला म्हणजे महत्वाचा जो विषय आहे हा विषय आहे. कारण आजच नाही, म्हणजे मी नेहमीच सांगतोय की ऍडमिशन कॉलेजमध्ये मिळणं ही एक गोष्ट आहे किंवा हे डिपेंड्स तुमच्या पाठीमागच्या मार्क्स वरती असतं, 12च्या मार्क्स वरती असतं. पण त्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये सस्टेन होणं, चांगला परफॉर्मन्स दाखवणं, तिथं प्रोग्रेस करणं, यासाठी काय करायला पाहिजे आणि काय करायला नको होतं, जे तुम्ही विचारताय, हे करायला नको आणि मोस्टली विद्यार्थी हेच करतात की फर्स्ट इयरला ऍडमिशन झाल्यानंतर काय करायला पाहिजे. तर मी तर म्हणेन की ऍडमिशन झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे की पहिल्या दिवसापासनं, पहिल्या लेक्चर पासनं कॉलेज अटेंड करायला पाहिजे. तर मोस्टली बरेच विद्यार्थी काहीतरी कारण सांगतात की घरी प्रॉब्लेम होता, फायनान्शियल प्रॉब्लेम होता, माझं गाव दूर आहे म्हणून मी येऊ शकलो नाही, इथं आल्यानंतर हॉस्टेलचा प्रॉब्लेम होता. तर कृपया या गोष्टी टाळता येऊ शकतात. जे काही तुम्ही ऍडमिशन झाल्यानंतर हॉस्टेलचा प्रॉब्लेम आहे, गावाकडचा आपला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा कुठलाही जर प्रॉब्लेम असेल तर तो बाजूला ठेवा. तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की ऍडमिशन घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासनं कॉलेज अटेंड करा. आणि काय याचा प्रॉब्लेम काय होतो की जर तुम्ही 1 किंवा 2 दिवस लेट केलात, तर एका बाजूला कदाचित खूप काही सिलेबस कव्हर होत नाही किंवा बऱ्याच गोष्टी मिस होत नाहीत, ही रिॲलिटी असेल, तरी तुमच्या मनामध्ये जो क्वेश्चन मार्क असतो ना, मागच्या 2 दिवसात काय झालं? आणि त्या क्वेश्चन मार्कमुळेच तुमचा परफॉर्मन्स डाउन होतो. पुढचे बरेच दिवस तुम्हालाच काही समजत नाही. आणि एक वेळ तुमची सुरुवात जर चांगली झाली नाही, तर त्याचा इम्पॅक्ट हा तुमच्या परफॉर्मन्स वरती, तुमच्या बॉडी लँग्वेज वरती, तुमचं जे जे काही पुढचा म्हणजे पुढची पहिली परीक्षा असते त्यामध्ये होऊ शकतो. तर हे अव्हॉइड करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या दिवशी रिपोर्टिंग, पहिल्या दिवसापासून कॉलेज सुरू करणं आणि जे बाहेर गावाहून विद्यार्थी आलेले त्यांचे काही मी ऑब्झर्वेशन सांगतो किंवा त्यांना कसं वाटतं किंवा आम्ही पण ज्यावेळेस इंजिनिअरिंगला किंवा बाहेरगावी शिकायला गेल्यानंतर काय वाटतं, की खेड्यातल्या विद्यार्थ्यांना उगीच वाटतं की आपली लँग्वेज व्यवस्थित नाही किंवा आपल्याला समजणार नाही, आपलं कम्युनिकेशन छान नसेल. तर एक तुमच्या लक्षात ठेवा की शेवटी कम्युनिकेशन हे एकमेकांना माहिती देण्यासाठीचं माध्यम आहे. ते कदाचित तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट नसाल किंवा प्रोफेशन नसाल, तरी तुम्हाला बोलता तर येतं ना. आणि आता तर मी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगेल की तो प्रश्न आमच्या काळात होता की साधारणतः मोर दॅन 90% विद्यार्थी हे मराठी माध्यमाचे असायचे आणि इंजिनिअरिंगमध्ये आल्यानंतर थोडं इंग्लिश कम्युनिकेशन हे अवघड जायचं. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता मला वाटत नाही की मराठी माध्यमाचे विद्यार्थी अल्मोस्ट इंजिनिअरिंगला येण्याचं प्रमाण हे 5-1% राहिलेलं असेल. त्यामध्येही सेमी इंग्लिश असेल. म्हणजे इंग्लिश हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं आहेच. फक्त जो कॉन्फिडन्स आहे, जी फ्लुएन्सी शहरातल्या मुलामध्ये असते, कारण
त्यांना त्यांच्या घरी पण तसंच वातावरण असतं, बाजूला पण तेच वातावरण असतं आणि त्यामुळे ते फ्लुएंट असतात आणि आपलं कम्युनिकेशन हे थोडं सिंपल असतं. तर काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या अबिलिटी वरती कॉन्सन्ट्रेट करा. तुमचं जे काही नॉलेज आहे त्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही जे टीचर्स शिकवतात ते समजतं का नाही यावरती कॉन्सन्ट्रेट आणि आपण कॉन्फिडंट असाल ना, आपल्याला समजतं आणि समजल्यानंतर ते एक्सप्रेस पण चांगलं करता येतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे पण ऑब्झर्वेशन असेल, की विद्यार्थी खूप फ्लुएंट असतात इंग्लिशमध्ये. पण एक्झाममध्ये त्यांचा परफॉर्मन्स 0 असतो. का असतो? तर त्यांनी काही समजूनच घेतलेलं नसतंय. तर या गोष्टी बघून बाहेरच्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही, की एक विद्यार्थी इंग्लिशमध्ये थांबून वर्गामध्ये बोलतो खूप छान, म्हणजे तो खूपच हुशार असेल किंवा त्याला खूपच काही गोष्टी येत असेल, असं नाही. तर ते तुम्ही पण करू शकता. तुम्ही कधी करू शकता, की सुरुवातीला भीती वाटेल. तुम्ही डायरेक्टली ज्यावेळेस टीचर्स क्वेश्चन विचारतात, जर तुमचा अभ्यास चांगला असेल, तर तुम्ही थांबू शकता आणि सांगू शकता आणि 1-2 वेळा तुम्ही प्रश्नाची उत्तरे दिलात आणि तुम्हाला टीचरने अप्रिशिएट केलं, की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तुमच्या मनामध्ये जे धाकधूक असते, ती कमी होते. तर यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करा आणि हे करण्यासाठी काय असायला पाहिजे, की सुरुवातीच्या काळामध्ये गावी जायला नको आहे. म्हणजे मला भीती वाटते हे म्हणून जर तुम्ही गावी गेलात, तर ती भीती कमी होण्यासाठी ते वाढत जाईल आणि यासाठी फक्त विद्यार्थ्यांनी काळजी घेण्यापेक्षा त्यांच्या पालकांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे. मी नेहमीच इंजिनिअरिंगच्या सुरुवातीच्या इंडक्शन प्रोग्राममध्ये सांगतो, की एक वेळ विद्यार्थ्यांना गावी बोलवण्यापेक्षा तुम्ही कदाचित त्यांना इथं एन्व्हायर्नमेंटची मॅच करण्यासाठी 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर किंवा गरज पडली तर 8 दिवसानंतरही प्रत्येक वीकला येऊन भेटलं तरी चालेल. पण विनाकारण गावी बोलवू नका. आणि हे जर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जर टाळलं, तर मला वाटत नाही की इंजिनिअरिंगमध्ये त्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम येईल. आता सध्याचे जे प्रॉब्लेम विद्यार्थ्यांचे आहेत, तुम्ही खूप उत्साहाने ॲडमिशन घेतात. खूप अ, म्हणजे एक आता मला इंजिनिअरिंग पुण्यामध्ये करायचं आहे म्हणून खूप उत्साह असतो पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा. आणि 8 दिवसानंतर तो विद्यार्थी जातो, 8 दिवस येतच नाही. 8 दिवसानंतर ज्यावेळेस कॉलेजमध्ये येतो त्यावेळेस त्याला समजतच नाही. आणि पहिल्या टेस्टमधला किंवा पहिल्या एक्झाममधला रिझल्ट डाउन झाला, की तो विद्यार्थी डाउन होतो, पॅरेंट्सही डाउन होतात आणि तिथूनच विद्यार्थ्यांचं निगेटिव्हिटीकडे सुरुवात होते. तर हे जर टाळायचं असेल, तर द बेस्ट वे इज बीइंग रेग्युलर इन द कॉलेज. कॉलेजला रेग्युलर यायचं आणि आपण रेग्युलरली क्लासमध्ये बसलं की समजतंच. हे एक स्वतःवरतीच विश्वास ठेवायचा. आपण बसलो क्लासमध्ये म्हणजे टीचर शिकवलेलं समजतंय. हे जर केलात, तर मला वाटत नाही काही अडचण येते. तर इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते साधारणतः 12वी नंतरचं आहे किंवा 10वी नंतर आपण म्हणू की 2 वर्ष डिप्लोमा. म्हणजे बऱ्यापैकी स्वतःच्या कोशातून किंवा तुमच्या कम्फर्ट झोन मधनं तुम्ही बाहेर येता. आपलं गाव असेल, तालुका असेल, मित्रमैत्रिणी असेल, या सगळ्यातून जेव्हा तुम्ही बाहेर येता आणि एक वेगळं विश्व एक्सप्लोर करायला तिथनं सुरुवात होते. पण त्याच्या सुरुवातीला खूपदा असं असतं की कॉलेजेसमध्ये रॅगिंग हा प्रकार आधी खूप होता, आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. पण स्वतःवर आत्मविश्वास नसणं याच्या बरोबरीनं मुलांवर एक दडपण असतं की हे सगळं मी कसं हाताळणार आहे. कारण जसं एक मूल शाळेत जातं तेव्हा ते घरातल्या वातावरण त्याचं बदलतं आणि तो शाळेत जातो. तसं बऱ्याचदा 12वीतली मुलं ही इंजिनिअरिंग मध्ये गेली म्हणजे अचानकपणे मोठी होतात असं होत नाही. तो टप्पा असतो रूळ खडखडण्याचा. या सगळ्यामध्ये मुलांनी तयारी कशी केली पाहिजे आणि तीही ऍडमिशनच्या आधी त्याची तयारी नक्की काय केली पाहिजे जेणेकरून एक हे सगळं स्मूथ होईल. हे ट्रान्झॅक्शन जे आहे ते स्मूथ होऊ शकतं. त्यासाठीच प्रयत्न करायला पाहिजे. एक आहे की तुम्ही आता एक क्वेश्चन विचारला की रॅगिंग. आता माझ्या माहितीनुसार किंवा माझा एक्सपिरियन्स जो आहे, स्टुडंट आताचे तसे खूप लकी आहेत, की कंप्लीटली रॅगिंग फ्री एन्व्हायर्नमेंट आहे. असे बरेच नियम झालेत किंवा एवढे रिस्ट्रिक्शन आहेत, की इट्स इम्पॉसिबल. म्हणजे मी तर म्हणेन, की सेकंड इयरचा विद्यार्थी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्याची रॅगिंग घेऊच शकत नाही. जर झालं तर उलटं होण्याची शक्यता आहे. आणि मला वाटत नाही, की फर्स्ट इयरचे विद्यार्थी ते काही करतील.
त्यामुळं विद्यार्थ्यांनी या दडपणामध्ये राहू नका की कुठे घेतल्यानंतर कुणाच्या IQ माहितीनुसार रॅगिंग असते वगैरे. रॅगिंग बिलकुल नसते. फक्त इथं तुम्हाला काय करायचंय की ॲट द अर्लिएस्ट इथल्या वातावरणाशी मॅच व्हायला पाहिजे. कारण आपण ज्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतो किंवा ज्या वर्गामध्ये जातो, तिथं साधारणतः 60 to 70 विद्यार्थी असणार आहेत. कदाचित 70 हे 70 वेगळ्या प्लेसवरनं आलेले असणार आहेत. तर ॲज अ स्टुडंट म्हणजे विद्यार्थी म्हणून तुम्ही काय ऑब्झर्वेशन करायला पाहिजे, की पहिले 1-2 दिवस तुम्ही क्लासमध्ये गेल्यानंतर थोडं बघा ना, एखादी विद्यार्थी क्लासमध्ये एंट्री कसं करतो, तो कसा बोलतो, कसा चालतो किंवा तो टाईमवरती येतो का? टाईमवरती जातो का? किंवा काही प्राध्यापकाची उत्तरे देताना तो किती चांगल्या पद्धतीनं देतो. तर अ, हा बेस्ट तुम्हाला एक प्लॅटफॉर्म असतो, की 70 नवीन फ्रेंड्स वर्गामध्ये येणार आहेत. त्यापैकी आपणाला किती जणांची फ्रेंडशिप करायचं किंवा किती चूज करायचे. तर प्रत्येकाला हा चॉईस आहे, की एवढ्या मोठ्या क्लासमध्ये 70 जणांच्या क्लासमध्ये तुम्ही तुमच्या ऑब्झर्वेशननुसार एक 4-5 विद्यार्थी निवडू शकत नाही का? तर ते बघा आणि तुम्ही एक 10 चांगल्या विद्यार्थ्यांसाठी ची फ्रेंडशिप करायचा प्रयत्न करा. त्यामध्ये कदाचित 10च्या 10 तुमचे फ्रेंड होणार नाहीत. पण एक 2-3 ही जर चांगले जर मित्र या थ्रू जर मिळाले आणि त्यामध्येही जर तुमच्या लक्षात आले, की हे आपले मित्र खूप चांगले आहेत, एक तुमचा ग्रुप होईल. अ, ते तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील. बऱ्याच गोष्टीसाठी मदत करतील आणि एक 4-5 विद्यार्थ्यांचा ग्रुप झाला. काही जर तुमच्या एकमेकांच्या अडचणी असेल, तर त्या अडचणी सॉल्व्ह करू शकता. फक्त हे करताना एक काळजी घ्यायची आहे, की रॉंग नंबर लागू शकतो. हे सहज शक्य आहे. तो जर रॉंग नंबर लागला तरीही काही हरकत नाही. तिथून व्यवस्थित पुढच्या एक 4-5 दिवसामध्ये थोडं बाजूला व्हायचं आणि होऊ शकतंय काही तुमचं काही फ्रेंडशिप म्हणजे काही कॉन्ट्रॅक्ट नाही. तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेली नाही. तुम्ही आता माझी फ्रेंडशिप नको आहे, तर तुम्हाला काहीतरी पे करायचं आहे. असं काही नाही. तर स्पेशली विद्यार्थ्यांनी पुढं जाण्यासाठी एक करायला पाहिजे, की आपणाला काही कुठे खूप अननोनच येणार आहेत असं काही नाही. जे काही 12वी नंतरचेच आपल्या एज ग्रुपमधलेच फ्रेंड्स येणार आहेत. त्यांच्यासोबत व्यवस्थित मॅच होण्यासाठी आपणाला तयारी करायचं आहे. तर त्यामध्ये अजून पुन्हा तोच प्रश्न येतो, की हे सगळं करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? की तुम्ही सगळ्यात जाऊन अगोदर सगळ्यात फर्स्ट वर्क क्लासमध्ये बसायला पाहिजे. हे बसलं पाहिजे. ऑब्झर्वेशन कधी करू शकता, की क्लासमध्ये एखाद्या जिथून सगळे विद्यार्थी एंट्री करताना दिसतायत. अ, काही हरकत नाही. तर हे जर केलं, तर मला वाटत नाही इंजिनिअरिंग हे खूप अवघड आहे. आणि आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, की विद्यार्थ्यांनी खूप टेन्शन घेऊ नका, की इंजिनिअरिंग हे खूप अवघड सिलेबस आहे, इट इस इम्पॉसिबल असं नाही. एक ॲडमिशनच्या जे इन्फॉर्मेशन ब्रोचर असतं ना, त्यावरनं आपण अंदाज काढायचा. तिथे एक मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. ओके. 40% पी-सी-एम हं. हा मिनिमम. तिथं म्हणजे तुम्ही कॅटेगरीचाही विचार करू नका. A student who is having marks 120 in physics, chemistry and mathematics can do engineering. तर तुमचे तर निश्चित ॲडमिशन घेताय म्हणजे तुमचे मार्क्स त्यापेक्षा जास्त असणार आहेत. मीन्स यू आर कॉम्पिटंट इनफ. हा जर कॉन्फिडन्स घेऊन जर तुम्ही एंट्री केली वर्गामध्ये किंवा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षामध्ये, तर आय डोंट फील दॅट यू विल बी फेसिंग एनी डिफिकल्टी. तर एक हं, हे असतं इंजिनिअरिंगचं बेसिकली, की हं, ही मुलं जी आहेत, ही गणितामध्ये अतिशय हुशार असतात. हं, आणि माझं गणित पक्क नाही, हं. तर मला इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षामध्ये खूप त्रास होतो. या मिथ बद्दल नक्की काय सांगाल? किंवा हां. हे खरंच आहे का? सत्य आहे का? हां, एक एक आहे, की तुम्ही जर तसा जर विचार केला तर इंजिनिअरिंगला ॲडमिशनसाठी अटच काय असते मॅथेमॅटिक्स ग्रुप. म्हणजे नो डाउट मॅथेमॅटिक्स यायलाच पाहिजे. आणि जर चुकून काही विद्यार्थ्यांचं मॅथेमॅटिक्स वीक असेल, असं त्यांना वाटत असेल आणि जर एखादा विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये एक्सेप्शनल आहे आणि मॅथेमॅटिक्समध्ये वीक आहे, असं हे खूप कमी वेळेस होतं. का होतं?
की कदाचित त्यांना मॅथमॅटिक्सचं तोपर्यंत चांगलं गायडन्स मिळालं नसेल आणि फिजिक्स केमिस्ट्रीचे चांगले टीचर मिळाले असतील, असंही होऊ शकतं. तर यासाठी असं एवढंही नाही की मॅथेमॅटिक्स तुम्ही थोडाफार वीक आहे म्हणजे इंजिनिअरिंग करू शकत नाही, असं नाही. मॅथेमॅटिक्स वीक आणि स्ट्रॉंग कधी होतं, की तुम्ही मॅथेमॅटिक्सचा अभ्यास केला, प्रॅक्टिस केला, की मॅथेमॅटिक्स तुमचं चांगलं असतं. आणि तुम्ही त्याचा अभ्यासच करत नाही, बघतच नाही मॅथेमॅटिक्सकडे, दॅट मीन्स युअर मॅथेमॅटिक्स इज वीक. म्हणजे आपलं मॅथेमॅटिक्स वीक आहे की स्ट्रॉंग आहे हे विचार करण्यापेक्षा तुमची एंट्री इंजिनिअरिंग मध्ये झाल्यानंतर आपल्याला मॅथेमॅटिक्सला फेस करायचं आहे, ती तयारी मनामध्ये ठेवायची. आणि मॅथेमॅटिक्सचे खरंच माझा म्हणजे खूप चांगला अनुभव आहे, की प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मॅथेमॅटिक्सचे टीचर्स हे खूप चांगले असतात. तर अर्थात या तुम्ही पास होणं किंवा तुम्ही उज्ज्वल भविष्यात जाणं हे शिक्षकांसाठी पण तेवढंच महत्वाचं असतं, कारण त्यांचं करिअरही तुमच्या करिअरवर अवलंबून असतं बऱ्यापैकी. त्यामुळे हो, शिक्षकही आता खूप जास्त प्रयत्न करताना आपल्याला दिसतात आणि रामदास सरांसारखेच काही शिक्षक असतात जे मला असं वाटतं की डिवोटेडली मुलांसाठी कार्यक्रम करत राहतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करत राहतात. रामदास सर, थँक्यू सो मच. तुम्ही अतिशय म्हणजे खरं तर खूप छोटे छोटे विषय असं वाटतात, पण मुलांचं भावविश्व हे असं असतं की जेव्हा ते प्रश्न ऍड्रेस होत नाहीत किंवा त्यांना मार्गदर्शन करणारं कोणी नाहीये असं जेव्हा त्यांच्या लक्षात येतं, तेव्हा आपण बघतो की अनेक प्रकारच्या दुर्घटना ज्या आहेत त्या आपल्याला समाजामध्ये होताना दिसतात. त्या सगळ्या टाळण्यासाठी रामदास सर, मला असं वाटतं आपली ही सिरीज जी आहे ती अतिशय उपयोगाला ठरेल. तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम तर नक्कीच करत राहाल, पण आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरनं या सगळ्याबाबत जनजागृती करण्याचा नक्की प्रयत्न करू. तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्वाच्या विषयांवर तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. कधीही बोलवा इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन बद्दल किंवा इंजिनिअरिंग बद्दल. वी आर ऑलवेज अवेलेबल. म्हणजे आणि थँक्यू. आनंद वाटला, की या दृष्टीनं जर आम्ही काही कॉन्ट्रिब्यूट करू शकलो तर दॅट इज द बेस्ट थिंग फॉर अस. आणि हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल पुन्हा एकदा मीन्स थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू.